नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी ती सुद्धा माझ्या पद्धतीने कशी करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी पाव किलो मटकी घेतलेली आहे मोड आलेली। त्यानंतर 2 कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत। एक टोमॅटो तो सुद्धा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे। अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या अशा लांब चिरून घेतलेल्या आहेत। आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे। इकडे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण आता मोड आलेली मटकी आहे ती घालणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये आपण हळद घालायची आहे, मीठ घालणार आहोत आता आपण, व थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा। मंद आचेवर आपल्याला ही मोड आलेली मटकी आहे ती वाफेवर शिजून घ्यायची आहे। आपण आता झाकण लावायचं आहे। 15 मिनिटं आपल्याला ही वाफेवर शिजू द्यायची आहे। 15 मिनिटं आपली झालेली आहेत। आपण आता झाकण उघडून बघूया। मस्तपैकी आपली बघू शकता तुम्ही मटकी आहे ती शिजलेली आहे। आपण आता चेक करून बघूया आपली मटकी शिजली आहे की नाही। बघू शकता आपली मटकी आहे ती चांगली शिजलेली आहे। आपण आता ही एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। आपण आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। त्यानंतर या तेलामध्ये आपण मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे, हिरवी मिरची आहे ती घालायची आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेणार आहोत व परतवून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे, असं परतवून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिटं। गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा। बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे। त्यानंतर आपण आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालायचा आहे व 2 ते 3 मिनिटं आपण परतवून घेणार आहोत। आपण आता या मिश्रणामध्ये मोड आलेली मटकी आहे जी आपण शिजवून घेतलेली ती घालायची आहे। त्यानंतर बेसिक मसाले आहेत ते घालणार आहोत। लाल तिखट मसाला घालायचा आहे, हळद घालायची आहे, धणे पावडर घालायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण गरम मसाला आहे तो घालायचा आहे, चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व परतवून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटं। आपलं परतवून झालेलं आहे। आपण आता हे झाकण लावून 2 ते 3 मिनिटं वाफेवर परत शिजू घ्यायचं आहे। बघू शकता आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपली मटकी सुद्धा झालेली आहे की नाही। एकदम सोपी रेसिपी, नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि खायला तर खूप छान लागते। बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी कोथिंबीर घालायची आहे। आपली मोड आलेली मटकी तयार झालेली आहे। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील
आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.